तर नमस्कार मित्रांनो, आज ब्लॉग बनवतोय त्याच्यामुळं शेवटपर्यंत नक्की पहा. आज चाललोय आम्ही शेताकडं आणि गहू गोळा करायला. मोहिनी आणि त्यांनी काल गहू गोळा करून ठेवलाय. पिलो हाय हाय कर ना, हाय हा. आणि आम्ही गोळा करून ठेवला गहू. हा ओके ओके. गहू गोळा करून म्हणजे गोळा करायचे गहू, आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे निघालोय. बाबा गाडी घेऊन निघाले. आणि ते पण ही एक पोर येते गहू गोळा कराय. आणि दिसते तर मोहिनी इकडे बाय मोहिनी बी येते गहू गोळा कराय. कारण का येणेच गहू कापला आणि ही रागात आहे कालपासून, कारण का मी गहू कापायला नव्हतो जाईल. आणि हे देखिए हे माणूस आलाय, त्याच्यामुळे ह्या पण येणार आहे गहू कापायला. आणि मदर इंडिया ह्या इकडून मागून वखून पाहते आणि तिला जरा टेन्शन येलंय. आणि चला तुम्हाला आता मी पुढं काहीतरी दाखवणार आहे. तर पोहोचलोय आम्ही आज शेतात, त्याच्यामुळे तुम्ही आता बघू शकता. आता इकडं गहू गोळा करायचा कार्यक्रम चालू होणार आहे. तोपर्यंत आहे रे उद्या तिकडं बाय माग. हा तर काय प्रतिक्रिया तुमच्या आल्या गहू काप सांगायला नव्हती ही? का होती? हा ह्या संध्याकाळची आली होती ना. यांचा गॅस संपलाय म्हणून या आल्या ती, नाही तर ह्या काय येत्यात इकडं. लोकांकडून आणले गॅसची टाकी उसनी येणे. आणि जातो आता या म्हणता इज्जत गाली तो का. तो देख सकते हैं आप, हम इधर से रोज जाते हैं और इधर हमारा ये बांधा से काय म्हणतात आणि इडून उड्या मारे त्यात रोज. आणि हे एक तर मोठा माणूस आहे नाही का, वजनदार, त्याच्यामुळं चाललाय वज. आणि इडाने आम्ही रोज जातोय. आणि ह्या आहे आमराशात. आणि ह्या इकडे हे डोंगर आहे, लय भारी आहे. आमच्या इकडचं वातावरण म्हणजे नाही का लय गोड आहे. आम्ही लय खुश राहतो इकडे. आणि ह्यो आमचा किसना मेहमानेचा शेत आहे. इडून ह्यो आमचा वावर आणि ह्यो त्याचा वावर इडं खाली, आणि तिकडं वर त्याचा घर आहे. आणि मग तू मला अजून पुढे दाखवतो काहीतरी. चला मग. ह्या मला बोलीत येईल काय वाटत आहे का नाही गहू गोळा कराय. ह्या पा मी काय कामाचा माणूस आहे का? मी का काम करणार माणूस आहे? मी असा बाहेर गेलो तो माझ्या संग लोक फोटो काढी जाते, आणि इडं मला पावशेर इज्जत नाही. आणि ही सिस्टर आले ना, हिला सांगितलं का आपण व्हिडिओ काढू नाही का तिकडं, म्हणला हे रील शूट करू. कंटेन काहीच नाही. अभी तक तो कुछ नाही. कृष्णाला फोन केला, कृष्णा मेहमानाचा, तो बोलतो काय येतो खाली नाही का व्हिडिओ काढायला. आणि झालं काम चालू. स्टार्ट नाव. आणि देखिए सर, ही झालंय नाद्यावर का गाणी लावून काम करायचं. एवढा गहू गोळा गेला, तिकडे थोडासा कापायचा राहिला. आणि हे इधर पुरा गहू आहे. मी नुसता हिंडतोय वावरातून रील शूट करायला. हे आपलं माईक आहे त्याच्यामध्ये, ते लय सांभाळायला लागत होती. कारण का काय म्हणते, देखा अपने लापरवाही का नतीजा. ये है मेरी इज्जत हमारे गांव में, मेरे घर में. देखा ये है टेक्नोलॉजी का काम. देख सकते हैं आप कसा वाहत आहे ती. जाऊ द्या चला गाडी. वाह 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 शाबास. ये हुई ना मर्दो वाली बात. मला व्हायची काय गरजच नाही मग. हलपटत चालले ती. आणि मी काहीच नाही केलं. बघा खाज होत आहे ना, त्यामुळे नको होऊन जात आहे. तर आता एक म्हणजे मी अर्धा तास गायब झालो होतो इकडून. अर्ध्या तासामध्ये ढंटाडन
सगळा गहू वाहून झालाय. आता काय झालं मगाशी मला एक अर्जंट काम आला त्याच्यामुळं मी घरी गेलो नाही का. घरी गेलो आणि मोहिनी त्या इकडं होती तर म्हणून पटकन जाऊन आणि अख्खा गहू होऊन गेला नाही का वायाचा. ह्या इथं जमा केला इकडे थोडासा राहिले कापायचा. आणि किसना आला व्हिडिओ काढायला, किसना म्यामाने तो आला. तो बी गहू वायाला सुरुवात केली त्यानं आणि मी गेलो मग गावामध्ये. आणि तिकडं आलं किसना त्या तिकडं पुढं बसलाय, दिसणार नाही तुम्हाला, इकडे पुढं. आणि मी गेलो गावात आणि आता ते म्हणला व्हिडिओ काढाय कंटेंट सापडलाय. आपल्याकडं डोकं आहे एवढा, आपण नवीन कंटेंट करतो काहीतरी, कधी चोरी ते लोकांचे. आणि आता ह्या एकदम मोवाळ्यावर इथं आंबे को मोवाळ आहे, तुम्हाला दिसत आहे का नाही, कारण माहीत नाही. याच्यावर आम्ही कंटेंट आहे, लगेच व्हिडिओ काढणार आहे त्याच्यावर. आता यांचा वावर का मी झाली, आता यांच्या काय प्रतिक्रिया आहेत अब देख सकते हैं आप. देखो देखो ये गरीबी. मग क्या होता है? आला टाइमपास करू. का टाइमपास करून आल्यावर काय तेवढं राहिलं थोडं सोडून घे. तुम्हाला काय वाटत इकडे पा हे तर सोडा. मोहिनी काय पाहत होती माहिती का, हे देखो हे शॉपिंग. म्हणजे मी कधी खोटा बोलत नाही, मावाला खराच राहता. ह्या शेताका जरी आले ना, ह्या पा साडीचा नियोजन काय, ह्या पा साड्याच पाहते. आणि ह्या चायना मॉडेलची ज्वेलरी, भंगार गिरली नाही तर काहीतरी तो काय चालू आहे सारखं गाऊन पाहते. ही 150 रुपये में गाऊन मिळतात. आणि ह्या पा आमच्या इकडं आंब पाकोडाने राहत ती डायरेक्ट खाली. क्या पा वर अर्धा आंब्याला आंबच नाही ती. ह्या इकडं ह्या इकडून का ह्यो आंबा एकच आहे, तिकडून हाय दुसरा जॉईंट त्याला, त्या आंब्याला तिकडं आंबच नाही ती. आणि ह्या इकडं मकरले आलत, देख सकते आप. आणि ही ताडपत्री इकडं. आणि इळा टाकून गेलाय, तुम्हाला अक्कल आहे का? त्या पाय इळा काय म्हणते काय नाही चंद्रे काय आयला एवढा सोन्यासारखा गाणं आहे त्याला. त्या गाणं बनवायला त्या माणसाला किती मेहनत लागते त्याची त्यालाच माहिती. आणि म्हणते काय बंगरी गाणं आहे काय.